वासेंनी पण गार वाटेनं झाले. पुणेकर प्लीज कमेंट करायला. आपल्याकडे ह्या सिच्युएशनमध्ये इतकं गार वारा. मी काहीच बोलत नाहीये. इथे आम्ही लिटरली फक्त आमच्या चेहऱ्यावर जो घाम आलाय ना तेच बघा फक्त. फील होतं की पहाटेला आम्ही छान फील करतो. आपण जर पुण्यात असलो असतो आणि 5 वाजता उठलो असतो तर काय फिलिंग असते? आपण असं फ्रेश फील केलं असतं खूप जास्ती. पण इथे तसं नाही आहे. इथं आपण ना दुपारी जसं आपण उठतो ना असं 12 वाजेनंतर आपण जे फील करतोय ना बाहेर गेल्यावर, त्यामुळे लिटरली पहाटेच्या 5 वाजेला फील करायला लागलं. त्यापेक्षा एक्स्ट्राच करतोय. खूप घाम येतोय. ठीक आहे. पण स्टील आम्ही रांगेत उभं राहून आम्ही आमचं जे मोटिवेशन आहे काय सिद्धिविनायक बाप्पा दर्शन घेऊनच मग बाहेर पडलो. लाईन बघू शकतो खूप मोठी फॉलो फॉर आहे. मोर. स्टे ट्यून गाईज. आता आम्ही जुहू चौपाटीला आलेलो आहे आणि वातावरण थोडंसं चांगलं आहे. आम्ही असं म्हणू शकत नाही की जास्त गरमी होती, स्वेटिंग नॉर्मल होती आहे, पण वातावरण थोडं थंड आहे. सो आम्ही होप करतो की हे असे म्हणजे असं जे आहे आत्ता वातावरण ॲटलिस्ट हे दिवसभर राहायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुझं? म्हणजे सुखाने आम्ही जरा एक्सप्लोअर करू शकतो. जी की आहे जी मुंबई, जिने आम्हाला त्रास नको द्यायला जरा एक्सप्लोअर करायला. दॅट्स वाय जरा असं वातावरण राहिलं तर खूप बेटर होईल आमच्यासाठी. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जर पुण्याला गेलो तर ॲटलिस्ट आम्ही हे बोलू शकू की आमची मुंबई, म्हणजे आमची मुंबई नाही आहे तरी पण आम्ही म्हणू की आमची मुंबईला जावं तुम्ही. वेदर चांगलं आहे तर आता आहे थोडंसं वेदर चांगलं, तर तुम्ही येऊ शकता. पण उद्या काय होईल ते नाही सांगू शकत मी. आता 2 वाजेनंतर पण काय होईल ते पण नाही सांगू शकत. आणि मी तुम्हाला म्हणते की तुम्ही या. समोर दिसत असतील काही लोक व्हॉलेंटिअरिंग करतात आहे, कारण की हे जो बीच आहे ना जुहू बीच तो क्लीन नाही आहे. ठीक आहे. आणि क्लीन नसल्यामुळे तर काही लोक असतात संडेला वगैरे येतात आणि ते क्लीन करतात. फक्त मला हेच बोलायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही जिथे जाताय ठीक आहे तर ॲटलिस्ट तुमचा जो स्टफ असेल किंवा तुम्ही काही पण घेऊन जाताय बीचवरती तर तुम्ही ते तुमच्या ओन रिस्कवरती घेऊन जा आणि तुम्ही ते परत रिटर्न ते, आणि तिथं समोर असतं डस्टबिन बॅग तर तुम्ही डस्टबिन बॅग म्हणजे डस्टबिनमध्ये टाका ते सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही असं जर हे करत असाल ना तर काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही ना आपलं जे समुद्र आहे किंवा बीचेस आहेत ना तुम्ही खरंच हे करतात आहे. आणि तुम्हाला मुंबईमध्ये सांगू ना वेदर खूपच खराब आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू ना तर लिटरली सांगते तुम्ही खरंच वाट लावताय नेचरची. तर आपलं नेचर एवढं सुंदर आहे ना, फक्त तुम्ही क्लीन ठेवा. मला फक्त एवढंच बोलायचं आहे. काही टाकली आहे खरंच सांगते मी. हिची इच्छाच नाही आहे चालायची इथून पुढे. आणि हां, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की पुणे आणि मुंबई ह्या दोघांमध्ये जास्त डिफरंट काय आहे की मुंबईची जी लोकं आहेत ना, एखादी जरी वस्तू दिसली रस्त्यावरती पडलेली जेणेकरून लोकांना त्रास होऊ शकतो तर ते काय करतात, ते उचलून साईडला करतात. पण पुण्यातली लोकं तशी नाही आहे. सगळे तुम्ही ॲग्री कराल त्या गोष्टीसाठी. ते काय करतात, ती वस्तू तिथं दिसते आणि त्याच्या वस्तूवरती अजून वस्तू ठेवतात जेणेकरून पुण्यातल्या लोकांना त्रास व्हायला पाहिजे. म्हणजे पुण्यातल्या लोकांना म्हणजे पुण्यातल्या माणसांना त्रास व्हायला पाहिजे. असे आहेत पुणेकर आणि मुंबईकर. मैं मरीन ड्राइव पे हूँ और मेरे को एक बात बतानी थी अभी. म्हणजे मला एक गोष्ट बोलायची होती तुम्हाला. आता एक यूट्यूबर आले होते, त्यांचे आय थिंक सो म्हणजे सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स जास्त होते. तर त्यांनी मला गेस करायला लावले की किती आहे. तर मी त्यांना म्हटलं 20K रँडमली असतील 20K वगैरे. आणि मग त्यांनी मला व्हिडिओमध्ये घेतलं आणि मी त्यांना म्हटलं की नाही मी फोटो नाही देऊ शकत. मी जस्ट जोक केला त्यांना आणि त्यांनी म्हटलं ठीक आहे गेस कर. मी म्हटलं त्यांना तेवढं ते सांगितलं. ते म्हटलं नाही तू रॉंग आहे. ओके म्हटलं. आणि आहे म्हणजे त्यांचे फॉलोअर्स वगैरे खूप छान आहे. त्यांनी आत्ता जस्ट स्टार्ट केलं. तर मला ह्याच्यातनं ही गोष्ट समजली की यार तुम्ही शून्यातनं स्टार्ट करा, लोक तुम्हाला फॉलो करतील. एवढं बोलायचं आहे मला. तर तुम्ही काही करा, वॉट एव्हर यू कॅन डू, जस्ट अपलोड इट. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा बस. कॉफी कशी वाटली? ॲव्हरेज. मुंबई आहे बेटा, मुंबई. बरा पुणे बेस्ट आहे ब्रो. हॅलो, माझं नाव श्रीमयी. माझं नाव विजू आणि आम्ही नेहा ताईंकडे आलेलो. देअर होतं त्यामुळे आम्ही आलेलो आणि मी आज फॉर फोटो, पण त्यांनी दिला नाही कारण की बिकॉज शी वॉज स्केप्टिकल. आणि मग नंतर
लेटर इट टर्न्स आउट दॅट शी वॉज अ ब्लॉगर टू. सो त्यांनी आम्हाला एक फोटो दिला. तिकीट नाही घेतले. देखो गाइस, अभी हम ना डबल लेयर वाले बस में बैठे हैं, जो कि मैं फर्स्ट टाइम एक्सप्लोर म्हणजे करते डबल लेयर वाले. काय म्हणतात मला नाही माहिती मुंबईमध्ये. मला ते नाही. तू शांत बस, मला तर डेअर दिलाय जाऊन. ठीक आहे, तर तुम्ही तर